विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीस एनसीसी एअरफोर्स यातून आपल्या समोर मार्चिंग करत ध्वजारोहण करण्यात आहे. ज्यावेळेस भारत देश स्वतंत्र झाला मित्रांनो, तर भारतीय सैनिकाला जे पूरक असेल असं कार्य करण्यासाठी 16 जुलै 1948 रोजी नॅशनल कॅडेट कॉर्प्स अर्थात एनसीसी ज्याला सेकंड लाईन ऑफ डिफेन्स म्हटलं जातं, त्याची स्थापना करण्यात आली. आपल्या संस्थेसाठी शाळेसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यात मिरज स्कूल मिरज शाळेतील काही विद्यार्थी आपल्या देश सेवेमध्ये कार्यरत आहे. खडक वाजता इथून उत्तम असं शिक्षण घेऊन आपल्या शाळेतील काही विद्यार्थी सैन्य दलात उच्च पदावर कार्यरत आहेत. ज्यांना प्रेरणा मिळाली आहे या विविध गुणधर्मांना आपल्या शाळेमध्ये नॅशनल कॅडेट कोर्स याच्या 3 विंग आहेत. त्यातील प्रामुख्याने 2 विंग आपल्या शाळेमध्ये आहेत, एअरफोर्स आणि एअरफोर्स ऑफिसर म्हणून सेकंड ऑफिसर काम करत आहेत माननीय भरत आजोसे, आणि एनसीसी नेव्ही सेकंड ऑफिसर म्हणून काम करत आहेत प्रवीण कांबोळ. आता पहिला प्लॅटफॉर्म नेव्ही स्कूल एअरफोर्स सिनियर कॅडेट अतिशय उत्तम रीतीने ध्वजस्मान देऊन यातून मार्गस्थ होत आहे. एनसीसी एअरफोर्स ज्युनियर कॅडेट्स प्लॅटफॉर्म उत्तम रीतीने संचलन करत ध्वजस्मान करत आहे. सेकंड प्लॅटफॉर्म एनसीसी एअरफोर्स, त्यानंतर पुढील प्लॅटफॉर्म आहे एनसीसी नेव्ही सिनियर कॅडेट प्लॅटफॉर्म ध्वजस्मान करतोय एनसीसी नेव्ही. विशेष बाब म्हणजे JW कॅडेट्स प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांचा प्लॅटफॉर्म ध्वजस्मान पुढे जात आहे. यांचा गावाचा प्लॅटफॉर्म ज्युनियर आणि सिनियर कॅडेट्स प्लॅटफॉर्म ध्वजस्मान विद्यार्थी मित्रांनो, डिफेन्स मध्ये 3 विंग आहेत, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स. तुम्ही सर्व जाणतात की प्रत्येक विंगचा युनिफॉर्म हा वेगळा आहे. त्याच पद्धतीने नुसता युनिफॉर्म वेगळा नाहीये, तर आता जो सॅल्यूट केला जातोय, जी परेड केली जाते, ही प्रत्येक विंगची वेगळी आहे. 3 पद्धतीने सॅल्यूट आपण सर्वांना लावत आहे. त्याची सर्वात विद्यालयातील विद्यार्थ्यांना तो ध्वजास्मान मंडळाकडून उत्तम रीतीने मार्गस्थ होत आहे. सर्व प्लॅटफॉर्मचं अतिशय उत्तम असे संकलन आहे. पहिला सॅल्यूट तुम्हाला सांगताय की हात सर्व सॅल्यूट केला जातो पूर्ण हाताला
तो असतो आरोग्याचा भाग. माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपली बसण्याची व्यवस्था मागील बाजूला केली आहे, कृपया आपल्याला सांगा. पुढील घटना आहे आपल्या समोर आहे पुढील माधव समाज अतिशय उत्तम विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी असे विद्यार्थी तुमच्या समोर उत्तम रीतीने संकलन करताय. भविष्यात यातील काही विद्यार्थी देश सेवेसाठी प्रत्यक्ष डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये काम करणार आहेत. याचं मनोबल इतकं उंच आहे की देश सेवेसाठी ज्या ज्या आवश्यक बाबी असते असं त्यांनी मनोबल ठेवलं. यापुढील प्लॅटून आहे करतोय DES स्कूल सेकंडरी स्टुडंटचा प्लॅटून आहे. उत्तम रीतीने संकलन करतोय. पुढील प्लॅटून आहे DES स्कूल गर्ल्स कॅडेट प्लॅटून ध्वजास्थान करणार आहे. उत्तम संकलन. विद्यार्थ्यांना पहिल्या सॅल्यूट संदर्भात माहिती घेतली. दुसरा सॅल्यूट आहे जो हवेच्या दिशेने काम करणारा प्रामुख्याने प्लॅटून एअरफोर्स जो विंग आहे डिफेन्सची या पद्धतीने आकाशाच्या दिशेने सर्वोत्तम सॅल्यूट केलेलं आहे. पुढील प्लॅटून आहे DES स्कूल प्रायमरी सेक्शन मधील विद्यार्थी बघा किती छान रीतीने मित्रांनो, या अतिशय कमी वयामध्ये देश प्रेमाचं गीत ज्या मुलांनी अंगीकारलं आहे त्यामध्ये रुजलं गेले रुजलं जात आहे. ही खूप आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट. जे विद्यार्थी इथं उपस्थित आहेत बसलेले आहेत करतायत त्यांनी पण यांना खूप शिकण्यासारखं आहे. पुढील प्लॅटून प्रायमरी सेक्शन DES स्कूल. आपल्या समोर संचलन केलं गेलं मित्रांनो. यासाठी यांच्या मार्गदर्शक शिक्षणाचे घेतलेले प्रायमरी सेक्शन DES स्कूल मधील विद्यार्थ्यांनी आणि पुढील गोष्ट